या तीन कारणांमुळे कांद्याच्या दरात 10 मे नंतर होणार मोठा बदल, तर आखाती देशांमध्ये कांदा निर्यातीस पोषक वातावरण तयार. दक्षिण पूर्व आशियामध्ये देखील कांद्याला मागणी वाढली आणि यासोबतच पुढील आठवड्यात नाफेड आणि एनसीएफची कांदा खरेदी सुरू होणार असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण तयार झालंय. तर शेतकरी मित्रांनो, जसा मे महिना उजाडलाय तसं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड ही आता वाढलेली आहे. राज्यात कांद्याला सरासरी 1000 ते 1500 रुपयाच्या दरम्यान बाजारभाव मिळतोय, पण एप्रिल महिन्यात जो कांद्यावरती दबाव होता तोच मे महिन्यामध्ये वाढणार की बाजारभाव पुन्हा उसळणार. याशिवाय जर तुम्ही चुकीच्या वेळी जर कांदा विकला तर तुमचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नाशिक असेल, नगर, पुणे, सोलापूर मार्केटची नेमकी परिस्थिती काय आहे, निर्यात नेमकी कशी असणार आहे, याशिवाय नेमक्या कोणत्या अशा 3 गोष्टी आहेत ज्या कांदा दरामुळे गेम चेंजर ठरू शकतात, व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे अपडेट जाणून घेणार होता. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब देखील करा. शेतकरी मित्रांनो, सध्या आपण जर का पाहिलं तर कांद्याचे बाजारभाव हे मागणी आणि पुरवठा असेल, कांद्याचं लागवड क्षेत्र असेल, याशिवाय कांद्याचं होणारं उत्पादन आणि देशांतर्गत आणि देशाबाहेर होणारी कांद्याची निर्यात आणि यामुळे परकीय चलन जे मार्केटमध्ये येते, या सर्व गोष्टींवरती कांद्याचे दर हे त्या ठिकाणी अवलंबून असतात. सध्याला आपण जर का राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर पाहिले तर लासलगाव बाजार समिती असेल, पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल, चांदवड असेल, कळवण असेल, संगमनेर कांदा मार्केट असेल, आळेफाटा असेल, ओतूर असेल, अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला 1000 ते 1500 रुपयाच्या दरम्यान सरासरी दर, तर सर्वाधिक 2100 रुपये दर हा पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी मिळालेला आहे. आता विभागानुसार कांदा बाजारभावाची परिस्थिती जर का आपण पाहिली तर त्या ठिकाणी पहिला येतो म्हणजे नाशिक विभाग. आता नाशिक विभागामध्ये जवळपास कळवण असेल, साठाणा असेल, चांदवड असेल, या विभागामध्ये 15 मे नंतर कांद्याच्या दरात हळूहळू सुधारणा होईल आणि चांगल्या क्वालिटीचा जो काय कांदा असेल तर शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी थांबलं पाहिजे आणि जे काय धोरण आहे ते थांबण्याचं धोरण हे शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर त्या ठिकाणी ठरू शकतं. दुसरीकडे जो काय पुणे आणि सोलापूर जो काय विभाग आहे, इथं कांद्याची आवक जास्त असल्याने सुरुवातीला त्या ठिकाणी दबावामध्ये दर राहतील आणि इथं जर का टप्प्याटप्प्यामध्ये विक्री जर आपण केली तर तुमच्या कांद्याला चांगला बाजारभाव त्या ठिकाणी मिळू शकतो. दुसरीकडे आपण मराठवाड्यामध्ये कांदा इतका नाही, परंतु अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कांद्याची त्या ठिकाणी जी उत्पादन आहे आणि जी आवक आहे ती त्या ठिकाणी जास्त आहे. आता इथं देखील नाशिकसारखी परिस्थिती आहे. इथं तिसऱ्या आठवड्यात त्या ठिकाणी भाव वाढण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. एकंदरीतच आपण जर का बाजारभाव वाढीसाठी जर ज्या 3 महत्त्वाचे जे काही घटक आहे यांची जर का चर्चा जर केली तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा जो काही घटक आहे तो म्हणजे नाफेड आणि एनसीएफची खरेदी. आता 6 मेपासून सरकारची जी काही खरेदीची प्रक्रिया आहे ती आता वेग घेणार आहे आणि यामुळं कांद्याच्या स्थानिक बाजारामध्ये 150 ते 200 रुपयांचा मजबूत आधार त्या ठिकाणी कांद्याला मिळू शकतो, असं एकंदरीत त्या ठिकाणी मानलं जाते. आता दुसरी जी काही गोष्ट आहे जिच्यामुळे कांद्याचे बाजारभाव वाढू शकतात ती म्हणजे आखाती देशांमध्ये जी काही युद्धाची परिस्थिती आहे ती आता निवळलेली आहे आणि आखाती देशांमध्ये जर का निर्यात जर वाढली आणि ती जर सुरळीत जर राहिली तर कांद्याच्या दरामध्ये मोठी सुधारणा त्या ठिकाणी होऊ शकते, कारण आखाती देशांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याला मागणी ही आता वाढलेली आहे. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अवकाळीमुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचं नुकसान त्या ठिकाणी झालं आहे आणि जो काय खराब कांद्याचा साठा आहे तो आता त्या ठिकाणी संपत आला असून जो काही निर्यातक्षम कांदा आहे त्याची मागणी आता अचानक वाढणार आहे आणि यामुळे देखील कांद्याच्या दरामध्ये त्या ठिकाणी मोठा उसळी त्या ठिकाणी येऊ शकते. आता दुसरी गोष्ट आपण जर का पाहिली तर जो काय उन्हाळ कांदा आहे याला निर्यातीसाठी सर्वात जास्त पसंती त्या ठिकाणी आखाती देशांकडून दिली जाते. आखाती देशांसोबतच त्या ठिकाणी मध्य पूर्वेकडील देश असतील किंवा जे बांगलादेश आणि श्रीलंकेसारखे देश असतील, इथून सुद्धा भारताच्या कांद्याला चांगली मागणी त्या ठिकाणी असते. आता निर्यातीची एकंदरीत आपण जर का पाहिलं तर बांगलादेशमध्ये आता स्थानिक कांदा उपलब्ध असल्यामुळे सध्या निर्यातीवरती त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये मर्यादा आहे. दुसरीकडे आखाती देश मग त्यामध्ये त्या ठिकाणी दुबई असेल, कतार असेल, ओमान असेल, बहरीन असेल, यासारख्या देशांमध्ये कांद्या निर्यातीमध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आहे आणि मागणीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे दराला बळकटी मिळण्याचं चिन्ह या ठिकाणावरून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. आता दुसरीकडे आपण जर का बघितलं तर दक्षिण पूर्व आशियामध्ये त्या ठिकाणी आपण जर का बघितलं तर इंडोनेशिया असेल, नेपाळ असेल, त्याचप्रमाणे बाकी जे काही देश असतील तर या देशांमध्ये देखील कांद्याची जी काही निर्यात आहे ती आता स्थिर आहे आणि नियमित जो काय पुरवठा आहे तो आता या देशांमध्ये त्या ठिकाणी चालू आहे. त्यामुळे परकीय चलन जे काय आहे ते भारतीय बाजारामध्ये त्या ठिकाणी अजूनही दाखल होते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, एकंदरीतच मे महिन्यामध्ये कांद्याचे जे काही दर आहे ते मोठ्या प्रमाणात कडाडणार देखील नाही, परंतु कांद्याला जवळपास 15 ते 16 रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी बाजार मिळू शकतो, असं एकंदरीतच वातावरण आताच्या सध्याच्या घडीला त्या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला एकंदरीतच समजतं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचा जर का कांदा जो काय आहे तो आता तुम्ही काढला जर असेल आणि तो जर बाजारामध्ये जर आणणार जर असाल तर कांद्याचे जे काय बाजारभाव आहे ते पाहून कांद्याची जर का तुम्ही टप्प्याटप्प्याने जर विक्री केली तर तुम्हाला कांद्यामध्ये हा थोडा का होईना नफा हा नक्कीच त्या ठिकाणी होईल.